ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। विवेकानंद विचारसागरच्या मालिकेत आपलं स्वागत आहे। आज आपला विचार आहे म्हणजे स्वामीजींचा विचार आहे की वीर पुरुष भारत मातेला हवे आहेत आणि हेच आपल्याकडून ते मागणं करत आहे। तर बघूया या विचारामध्ये स्वामीजी काय म्हणतात। प्राचीन थोर ऋषींचा संदेश घेऊन प्रत्येक देशात जाण्यासाठी तयार असलेले लोक कोठे आहेत? हा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध असलेली माणसे कोठे आहेत? सत्याच्या प्रचारासाठी असे वीर पुरुष हवे आहेत, अन्यथा जगाचा नाश ओढवेल। अवघे पाश्चात्य आज जणू काही ज्वालामुखीच्या तोंडावर बसले आहे। उद्याच त्याचा स्फोट होऊन त्याचे तुकडे तुकडे उडू शकतील। जगाचा प्रत्येक कोपरा न कोपरा पाश्चात्यांनी धुंडाळला असूनही त्यांना शांती लाभलेली नाही। सुखाचे आकंठ पान करूनही त्यांची तृप्ती झालेली नाही। भारताचे आध्यात्मिक विचार पाश्चात्य देशात खोलवर रुजविण्याचे कार्य करण्याची हीच वेळ आहे। तेव्हा इथे स्वामीजी म्हणतात, आज भारत मातेला वीर पुरुष हवे आहेत। तर हे वीर पुरुष स्वामीजींना कशासाठी हवे आहेत ते पण स्वामीजी सांगतात की प्राचीन थोर ऋषींचा संदेश घेऊन प्रत्येक देशात जाण्यासाठी तयार असलेले लोक कोठे आहेत? म्हणजे आपल्या ऋषींनी दिलेला संदेश, हा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्यासाठी आज लोकांची गरज आहे, पण ते आहे कुठे ते तर दिसतच नाही। बघा, स्वामी विवेकानंदांनी तेच कार्य केलं। त्यांनी सगळे ऋषींचे विचार घेतले, ते स्वतःचे एक ऋषी होते आणि त्या विचारांचा त्यांनी विदेशामध्ये प्रचार आणि प्रसार केला आणि त्यांना आढळून आलं की त्या लोकांना ह्या विचारांची फार गरज आहे। आपल्याकडे हे विचार आहे, पण पाश्चात्य देशामध्ये इतका भोगवाद वाढलेला आहे की त्यांना हे विचार लवकर मिळाले पाहिजे, त्यांना अध्यात्म लवकर मिळालं पाहिजे। म्हणजे मागणी खूप आहे, पण पुरवठा कुठे आहे? आता हा पुरवठा भारताला करायचा आहे, जगाला अध्यात्माचा पुरवठा भारताला करायचा आहे, पण त्यासाठी माणसं पाहिजे आणि ही माणसंच तर दुर्लभ आहे। म्हणून तर स्वामीजी आव्हान करतात, अरे तुम्ही किती दिवस झोपणार? तुम्हाला महान कार्य करायचं आहे। हा ठेवा तुम्हाला सगळ्या जगाला द्यायचा आहे। जर जगामध्ये शांती पाहिजे असेल, नैतिकता पाहिजे असेल, अध्यात्म पाहिजे असेल, तर भारताचा हा आध्यात्मिक संदेश जगापर्यंत जाणं फार महत्त्वाचं आहे। आणि हे काम करण्यासाठीच शूर पुरुष हवे आहेत, कारण हे काम साधारण मनुष्याचं नाही, हे काम स्वार्थी मनुष्याचं नाही। म्हणजे असे तरुण पाहिजे ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे, इच्छाशक्ती आहे, असे जे काही उत्साही आहे, अशा युवकांची गरज आहे आणि ह्या युवकांनी हे कार्य केलं पाहिजे। बघा, भगवान बुद्धाच्या वेळेस कितीतरी भिक्षू झाले आणि त्या भिक्षूंनी लाखोमध्ये भिक्षू झाले आणि त्या भिक्षूंनी भगवान बुद्धांचा संदेश सगळ्या जगामध्ये पसरवला। जपानमध्ये, चायनामध्ये, नेपाळमध्ये, थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये, म्हणजे सगळ्या जगामध्ये हा बौद्ध धर्म त्यांनी पसरवला। कुणाच्या माध्यमातून? भिक्षूंच्या माध्यमातून। ते खरे खरे वीर होते। त्यांनी भगवान बुद्धांचा संदेश घेतला आणि सगळ्या जगामध्ये तो पसरवला। पण आज आपल्याला सनातन धर्माचा संदेश, वेदांताचा संदेश,
असा हा संदेश कसा आहे? सार्वजनीन आहे. हा कोणत्याही एका विशिष्ट संप्रदायासाठी नाही, सगळ्या जगासाठी आहे. तर हा संदेश आज पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच तर माणसं पाहिजे की हा संदेश घेऊन भारतीय तरुण विदेशामध्ये जातील. का गरज आहे त्यांना? कारण स्वामीजी म्हणतात, अन्यथा जगाचा नाश ओढवेल. जर आपण हा संदेश जगाला दिला नाही तर जगाचा नाश ओढवेल. संपूर्ण पाश्चात्य जगत आज ज्वालामुखीवरती बसलेलं आहे. त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो. आणि बघा, याकडे आपण दुर्लक्ष केलं, त्यामुळे 2 महायुद्ध झाली. स्वामीजींनी हे सांगितलं होतं, आपण त्याकडे लक्ष दिलं नाही. 2 महायुद्ध झाली, करोडो लोकांनी प्राण गमावले. या 2 महायुद्धामध्ये कितीतरी लोकांचे प्राण गेले. जे स्वामीजींनी म्हटलं होतं की ज्वालामुखीवरती बसलेलं आहे, ते शेवटी घडलं. आता भविष्यामध्ये जर अशा गोष्टी घडू द्यायच्या नसेल तर ही जबाबदारी भारताला घ्यायची आहे. भारताला ह्या अध्यात्म जगाला द्यायचं आहे, कारण जग त्याची वाट बघत आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात की हीच योग्य वेळ आहे. कारण स्वामीजींनी सगळं बॅकग्राऊंड तयार करून ठेवलेलं आहे. त्यांनी सगळी पार्श्वभूमी तयार करून ठेवलेली आहे. त्यांनी ग्राउंड केलेलं आहे. आता फक्त आपल्याला जायचं आणि लोकांना संदेश द्यायचा, आणि तो पण प्रभावीपणे. असे न्याम्बीपॅम्बी असून काही कामाचे नाही. तर तरुण आणि स्वामीजी जे म्हणतात की वीर पुरुषांची गरज आहे. हे वीर पुरुष कोण आहे? कुणाला आपण वीर म्हटलं पाहिजे ते पण स्वामीजी सांगतात. ते म्हणतात, सत्याच्या प्रचारासाठी असे वीर पुरुष हवे आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात हा संदेश पोहोचावा यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध असलेली माणसे कुठे आहेत? म्हणजे ह्या सत्यांचा जगामध्ये प्रचार करण्यासाठी कशी माणसं पाहिजे? सर्वस्वाचा त्याग करणारी. सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय हे कार्य होऊ शकत नाही. मी दोन्ही करेल, मी संसारी करेल, अध्यात्मिक करेल, असं होत नाही. आपल्याला पूर्णपणे या कामासाठी झोकून द्यावं लागेल. बाकी सगळ्या बंधनातून आपल्याला मुक्त व्हावं लागेल. म्हणजे ह्याच कार्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत. स्वामी विवेकानंद काय आहे? ते आपले सारथी आहे, ते आपले कॅप्टन आहे, ते आपले सरदार आहे. स्वामीजी हमारे सरदार, हम उनके सिरदार. कदम कदम हम आगे बढ़ेंगे लेकर सेवा कार्य का भार. तेव्हा हे कार्य स्वामीजींनी आपल्यावरती सोपवलेलं आहे की तुम्ही हे माझं ऐका. तुमचं त्यामुळे नक्की कल्याणच होणार आहे. पण हे कार्य करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे मोकळे असले पाहिजे. तुम्ही जर बंधनात असले तर तुम्हाला ह्या कार्यासाठी पूर्ण वेळ देता येणार नाही. म्हणजे सर्वस्व त्यागी संन्याशांची गरज आहे. युवकांना बाकीचे खूप आकर्षण आहे, प्रलोभन आहे. पण स्वामीजी जे युवकांचे आदर्श आहे, त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस आहे. आणि हे असे तरुण बाकी छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपलं जीवन समर्पित करतात. ह्या जगातल्या भौतिक गोष्टीसाठी की ज्या अनित्य आहे, नश्वर आहे, त्यांच्यासाठी एवढं मोलाचं आयुष्य ते खर्ची घालतात. पण स्वामीजींनी जे आव्हान केलेलं आहे की अरे या आणि हा संदेश तुमच्यासाठी मी दिलेला आहे, हा संदेश तुम्ही घ्या आणि याचा जगामध्ये, सगळ्या जगामध्ये प्रचार प्रसार करा. कारण सगळीकडे भोगवाद वाढलेला आहे आणि त्यामुळे त्या भोगाचं आकंठ पान करून अजूनही त्यांना समाधान लाभलेलं नाही. जेवढे जास्त मनुष्य भोगी होतील तेवढे ते अशांत होतील. कारण भोग आणि योग एकत्र जाऊ शकत नाही. त्यांनी ते बघितलं, त्याचा अनुभव घेऊन बघितला, भोगाची चरमसीमा गाठली. पण आता मात्र त्यांना कळून चुकलं
की या भोगामुळे आपला विनाशच ओढवणार आहे. यामुळे आपल्याला शांती कधीही लाभणार नाही. जर आपल्याला शांती पाहिजे असेल तर भारताचा अध्यात्म आपण स्वीकारला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा स्वामी विवेकानंद पहिल्यांदा अमेरिकेत गेले तेव्हा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. सगळीकडे हजारोच्या संख्येने लोक त्यांच्या व्याख्यानाला यायची. म्हणजे बघा त्यांना किती गरज आहे. घंटानं घंटा बसायची आणि ते म्हणायचे की स्वामीजी तुम्ही असे संन्यासी आमच्या देशामध्ये पाठवा. आणि स्वामीजींनी पाठवले. स्वामी अभेदानंदजी त्यांचे गुरुबंधू स्वामी अभेदानंदजी गेले, स्वामी तुरायानंदजी, स्वामी शारदानंदजी, त्यानंतर तुरायानंदजी, हे असे सगळे स्वामीजींचे गुरुबंधू हे अमेरिकेत गेले. त्रिगुणातीतानंदजींनी पहिलं हिंदू मंदिर सॅन फ्रान्सिस्कोला बांधलं. पहिलं हिंदू मंदिर, भव्य मंदिर त्यांनी तिथे बांधलं. म्हणजे स्वामीजींनी स्वतः तर कार्य केलंच, पण हे कार्य करण्यासाठी त्यांच्या गुरुबंधूंना पण बोलावून घेतलं आणि त्यांनी पण ह्या वेदांताचा प्रचार अमेरिकेत केला. अभेदानंदजी जवळजवळ 35 वर्ष अमेरिकेत प्रचार करत होते. त्यानंतर स्वामीजींचे शिष्य पण गेले, परमानंद वगैरे. म्हणजे अशा प्रकारे स्वामीजींनी आपल्यासाठी गेट ओपन करून दिलेलं आहे. कारण स्वामीजींना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. त्यांच्यासाठी एवढं काही ते सोपं नव्हतं. कारण पहिल्यांदा ते जात होते, पहिल्यांदा त्यांना खूप विरोध सहन करावा लागला. पण आता मात्र बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे. आता लोक उत्सुकतेनं ह्या गोष्टी ऐकत आहे. म्हणून आज ह्या गोष्टींची आवश्यकता आहे. कारण त्यांचं माइंड आता तयार झालेलं आहे. आता भोग घेऊन घेऊन ते आता सॅच्युएटेड झालेले आहेत. ते भोगाच्या चरमसीमेपर्यंत पोहोचलेले आहे. आता त्या भोगाबद्दल त्यांच्या मनामध्ये काय उबग आलेलं आहे. आता त्यांना ते नको आहे. ते भारताकडे येतात, हिमालयात राहतात, काशीला राहतात, वृंदावनला राहतात, हरिद्वारला राहतात, बऱ्याच आश्रमामध्ये जाऊन राहतात. कारण त्यांना भारतामध्ये आल्यानंतर शांती वाटते. ते म्हणतात की दरवर्षी जर आम्हाला पिलिग्रिम करायचं असेल, तीर्थयात्रा करायची असेल, तर आम्ही भारतामध्ये तीर्थयात्रा करायला येतो. म्हणजे भारतभूमी ही तीर्थभूमी आहे, ही पुण्यभूमी आहे. आता ही जगाची खात्री पटलेली आहे. म्हणजे बघा वातावरण तयार आहे, लोकांना पाहिजे आहे, मागणे खूप आहे. पण आपणच कुठेतरी कमी पडतो. आपण तेवढा पुरवठा करू शकत नाही. जवळजवळ 150 वर्ष होऊन गेली. आत्तापर्यंत आपण वनव्यासारखे सगळ्या जगामध्ये पसरायला पाहिजे होतो. पण अजूनही रामकृष्ण मठ आणि मिशनमध्ये फक्त 2000 संन्यासी आहेत आणि 250 केंद्र आहे. सगळ्या जगामध्ये 250 केंद्र आहेत. त्यामुळे मनुष्यबळ कमी पडते. अनेक ठिकाणी डिमांड आहे. आपलं जर्मनीमध्ये आहे, जपानमध्ये आहे, सगळीकडे आहे, मलेशियामध्ये आहे, सिंगापूरमध्ये आहे. आणि आता अनेक देश आहेत की त्यांनासुद्धा हे वेदांत सेंटर पाहिजे आणि तिथले भक्त ते चालवतात. पण आपल्याकडे माणसं कुठे आहे? आत्ता कुठे आपण फिलिपाईनचं सेंटर घेतलेलं आहे. असे आपण ऑस्ट्रेलियामध्ये आता फक्त आपलं सिडनी एक सेंटर आहे. तर किती प्रायव्हेट आहे? मेलबर्न आहे, पर्थ आहे, असे कितीतरी केंद्र ऑस्ट्रेलियामध्ये आहे. पण हे सगळे केंद्र असूनही ते अजूनही प्रायव्हेट आहे. कारण आपल्याकडे संन्यासीच नाही पाठवायला. म्हणजे संन्याशांचीच कमतरता आहे. आणि ते संन्यासी कसे पाहिजे? शिकलेले पाहिजे, बुद्धिमान पाहिजे, आरोग्य संपन्न पाहिजे. तेव्हाच ते हे कार्य करू शकेल. कार्य करण्याची इच्छा पाहिजे, क्षमता पाहिजे, ते मिशनरी स्पिरिट पाहिजे की आपण हा संदेश घेऊन जगात गेलोच पाहिजे. फक्त माझा स्वार्थ बघायचा नाही. मला मुक्त व्हायचं आहे, हिमालयात जाईल, मी मेडिटेशन करेल, मी मुक्त होईल. स्वतःचा विचार सोडायचा आहे. आता स्वतःच्या मुक्तीचा आणि भक्तीचा विचार सोडा. पहिले लोकांची कशी मुक्ती होईल, जगाला कसं वाचवता येईल याकडे बघा.
नाही मिळाले 2-4 जन्म मुक्ती तरी काय फरक पडतो. पण स्वामीजींनी जे आपल्याला आज्ञा दिलेली आहे, जो आदेश दिलेला आहे, तो आपण शिरसावंद्य मानला पाहिजे. कारण स्वामीजीच आपले सारथी आहे. त्यांनी मार्ग दाखवलेला आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आपल्याला प्रवास करायचा आहे. त्यामुळेच आपलं महत् कल्याण होणार आहे. आणि स्वामीजींना युवकांकडून हीच अपेक्षा होती की हे तरुण गेले पाहिजे देश विदेशी. जागो उठो हे भारतवीर, ऐसे काम करो धरती पर, ऊंचा रहे भारत का सिर. जल रही है सारी दुनिया, जल रही है सारी दुनिया, कब तक सोएगा तू वीर. भारत के इस धर्म प्रभा को दुनिया में बिखरा दो फिर. तर या भारताच्या धर्मप्रभेला सगळ्या जगामध्ये तुम्ही वाटून द्या. किती दिवस तुम्ही आता निद्रेमध्ये राहणार. ही मोहनिद्रा आहे, हे तुम्हाला कळत नाही. हे जग मिथ्या आहे, हे जग अनित्य आहे. या अनित्य जगामध्ये काहीतरी नित्य प्राप्त करून घेण्यासाठी आपण आलो आहे. आणि आपल्याला ते प्राप्त करून घ्यायचं आहे. इतरांना ते देऊन, इतरांना मुक्त करून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. फक्त मी स्वतः मुक्त होईल, इतर बंधनात राहिली तरी मला काही घेणं देणं नाही, असा संकुचित भाव मुळीच नको. मी एकटा मुक्त होणार नाही, मी सगळ्यांना घेऊन मुक्त होणार. बघा, असं एवढं विशाल हृदय पाहिजे. श्री रामकृष्ण नरेंद्राला म्हणाले, अरे नरेंद्र, एवढा संकुचित, फक्त स्वतःची मुक्ती बघतोस. अरे बघ, जगामध्ये किती लोक दुःख भोगत आहे. एखाद्या वटवृक्षासारखा हो आणि त्यांना आश्रय दे, त्यांना अध्यात्मदान दे, त्यांना ज्ञान दे, भक्ती दे, त्यांना या दुःखातून मुक्त कर, त्यांच्या मुक्तीसाठी प्रयत्न कर. म्हणजे हे आपल्याला श्रीरामकृष्णांनी सांगितलेलं आहे. ते स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपलं कर्तव्य आहे की हे विचार घेऊन जगामध्ये जायचं आणि याचा प्रचार आणि प्रसार करायचा. तरच जगामधला तो अग्नी, जो भोगाचा अग्नी आहे, तो शांत होईल. लोकांना समाधान मिळेल. भोगाच्या मागे धावल्याने कधीही मनुष्य तृप्त होत नाही. शेवटी तो स्वतःचा विनाशच करून घेतो. म्हणून तर भगवंताला यावं लागतं, भगवंताला अवतार घ्यावा लागतो. तेव्हा स्वामीजी म्हणाले की मी जे काही दिलेलं आहे ते 1000 वर्षापर्यंत जगाला प्रेरणा देत राहील. 1000 वर्षापर्यंत भारतामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक केंद्र झालं पाहिजे. सगळ्या भारतीयांपर्यंत हा संदेश गेला पाहिजे. तुम्ही गावोगावी जा, घरोघरी जा आणि या वेदांताचा संदेश लोकांना द्या. असं स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की भारताला त्याच्या आध्यात्मिकतेनं जगावर विजय मिळवायचा आहे. कॉन्क्वेस्ट ऑफ द वर्ल्ड विथ इंडियन स्पिरिच्युअलिटी, कारण तोच आपला बॅकबोन आहे. तेव्हा ह्या ऋषींनी दिलेला संदेश सगळीकडे घेऊन जाण्यासाठी शूर पुरुषांची गरज आहे. आणि शूर पुरुष कोण आहे? तो शूर पुरुष आहे की जो सर्वस्वाचा त्याग करून ह्या कार्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्यास तयार आहे. ज्यांनी आपलं जीवन स्वामी विवेकानंदांच्या चरणी पूर्णपणे समर्पित केलेलं आहे. स्वतःची भक्ती मुक्ती, स्वतःचा स्वार्थ सोडून दिलेला आहे. सगळ्या जगाची आसक्ती सोडलेली आहे. ह्याच कार्यासाठी वाहून घेणारे सर्वत्यागी संन्यासी हवे आहेत, हे स्वामीजी सांगतात. ह्या ऋषींनी एवढा मोठा वारसा दिलेला आहे. आता तो काय असा पडून राहणार? आपण त्यांची संतान. आपलं हे कर्तव्य आहे की त्यांचा वारसा जगापर्यंत पोहोचवणं. ते कार्य आपल्याला करायचं आहे. ते महान कार्य आहे. ते आपण केलंच पाहिजे. कारण सगळं जग आज व्हॉल्कॅनोवरती बसलेलं आहे. कधीही त्याचे तुकडे तुकडे होऊन जाऊ शकते. त्याने भोगाचा अनुभव घेतलेला आहे आणि अनुभव घेऊन ते आता फ्रस्ट्रेटेड झालेले आहे. आता त्यांना कळून चुकलं आहे की त्यामध्ये काहीही आनंद नाही. त्यामुळे ते सुद्धा आता अध्यात्माची वाट बघत आहे. आणि सगळ्या जगाला अपेक्षा आहे की भारतच त्यांना तो अध्यात्म देऊ शकतो आणि आपण तो दिला पाहिजे. यासाठी आपल्याला शूर व्हावं लागेल, अन्यथा जगाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही.
पण भारताचा नाश मात्र कधी होणार नाही, कारण भारताचा नाश झाला तर हे जगाला दान देणार कोण? त्यामुळे भारत हा अमर आहे. माय इंडिया, इंडिया इटर्नल. अमर भारत, माझा भारत, अमर भारत. तेव्हा भारत कधी नष्ट होऊ शकत नाही, कारण आपल्याला हा वारसा जोपायचा आहे आणि सगळ्या जगाला द्यायचा आहे. म्हणून स्वामीजींनी आपल्याला हे आव्हान केलेलं आहे की युवकांनो, या, मी तुम्हाला सांगतो तुमच्या कल्याणाची गोष्ट, यामध्ये तुमचं कल्याण आहे, माझं ऐका. आज जगाला गरज आहे आणि हीच योग्य वेळ आहे. ह्या योग्य संधीचा फायदा घ्या. स्वतःचे जीवन या कार्यासाठी समर्पित करा आणि या भारत मातेच्या हिंदू धर्माचा आणि या सनातन धर्माचा, ऋषींचा संदेश घेऊन सगळ्या जगामध्ये तुम्ही जा आणि लोकांना सांगा आणि जगाचं रक्षण करा. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. जगाचं रक्षण झालं तर आपलं पण रक्षण होईल. जगच नष्ट झालं तर भारतही नष्ट होईल. म्हणून याला आपण जीवनामध्ये महत्त्व दिलं पाहिजे. ह्या प्रचार आणि प्रसाराला प्राधान्य दिलं पाहिजे. हे स्वामीजींना आपल्याला या विचाराद्वारे सांगायचं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.